Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the surface irrigation and control method and control method. In control method, there are 4 methods: border strip, check and basin, ring and basin, furrow method. विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड क्रॉप सायन्स हे दोन्ही विषय आपण एकत्र घेत आहोत. का घेत आहोत? सिलेबस एक आहे. सिलेबस कसा आहे? सिमिलर आहे. म्हणून आपण दोन्ही विषयाचं 11वीचं सिलेबस आपण एकत्र घेत आहोत. तसंच 12वीला ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी वेगळं आहे आणि क्रॉप सायन्सचं सिलेबस वेगळं आहे. म्हणून आपण वेगवेगळं 12वीचं घेत आहोत. माहीत असायला पाहिजे. 12वीचे रेडी आहे मटेरियल, काही टेन्शन घ्यायचं नाही. आता नोटबुक आणि पेन घ्या आणि सुरू करूया. आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये 7 नंबरचं चॅप्टर आहे इरिगेशन मॅनेजमेंट म्हणून, आणि क्रॉप सायन्स या विषयाचं पेपर 2nd आहे 13 नंबर चॅप्टर इरिगेशन. आता क्रॉप सायन्समध्ये 1, 2, 3, 4 असं सगळं चॅप्टर कसे केले, सिरियली घेतले परंतु डिवायडेड केले. 7 चॅप्टर हे 7-8 चॅप्टर हे फर्स्ट पेपर आणि बाकीचे 2nd पेपरमध्ये टाकलेले. तर 13 नंबरचं चॅप्टर हे पेपर 2nd आहे. त्याचं नाव आहे इरिगेशन म्हणून. तर इरिगेशन मॅनेजमेंट म्हटलं का आणि इरिगेशन म्हटलं का, सिलेबस एक आहे. तर बघूया आपण लेक्चर नंबर 5 आपण बघत आहोत सब सरफेस इरिगेशन. काय बघणार आहोत? सब सरफेस इरिगेशन म्हणजे इरिगेशनचे किती टाईप मेनली आपण बघितलेले आहेत? 4. सरफेस इरिगेशन, सब सरफेस इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, ड्रिप इरिगेशन असे 4 बघितले आपण. तर आपण एक एकचा अभ्यास करत आहोत. सरफेस इरिगेशन संपलेलं आहे. आज आपण सब सरफेस इरिगेशन बघूया. सब सरफेस इरिगेशन. आतापर्यंत पाणी कुठून जात होतं? जमिनीच्या वर. जमिनीच्या वर पाणी देत होतो. आता जमिनीमधून पाणी द्यायचं आहे. ते आहे सब सरफेस इरिगेशन. इन दिस सिस्टीम इरिगेशन इज गिवन थ्रू अंडरग्राउंड परफोरेटेड पाईप. जे पाणी अंडरग्राउंड परफोरेटेड पाईपच्या द्वारे दिलं जातं त्याला सब सरफेस इरिगेशन सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि आपल्या भागामध्ये हे नाही. आपल्या इंडियामध्ये काही राज्यामध्ये जसं केरळ राज्यामध्ये आहे आणि आपल्या भारत देशामध्ये ही पद्धत चालत नाही, म्हणजे फॉलो करत नाही. वॉटर इज गिवन इन रूट झोन थ्रू कॅपिलरी मोमेंट. मग हे जे पाणी आहे रूट झोन पर्यंत जातं ते कॅपिलरी मोमेंटद्वारे. तर फोटो बघितल्यानंतर कळणार की सब सरफेस इरिगेशन नेमकं काय. द डेप्थ ऑफ ट्रेंच इज व्हॅरीज फ्रॉम 30 सेंटीमीटर टू 1 मीटर. तर या ट्रेनची जी खोली आहे 30 सेंटीमीटर ते 1 मीटर म्हणजे 30 सेंटीमीटर टू 100 सेंटीमीटर इथपर्यंत खोल असू शकतं. डिपेंड अपॉन द टाईप ऑफ क्रॉप. शॅलो रूटेड क्रॉप, मीडियम रूटेड क्रॉप, डीप रूटेड क्रॉप. शॅलो असेल तर 30 सेंटीमीटर, मीडियम असेल तर 50, डीप असेल तर 100. अशा रीतीनं तेवढं ते ट्रेनचे तेवढं खोल पाईप, जे परफोरेटेड पाईप आहे, जे छिद्र असलेलं जे पाईप आहे ते पाईप एवढं खोल गाडलं जातं. ते कशावर अवलंबून आहे? पिकावर अवलंबून आहे. पीक कसं आहे? खोल मुळाचं आहे, उथळ मुळाचं आहे, मध्यम खोल मुळाचं आहे, यावर अवलंबून आहे. अँड 15 to 30 मीटर अपार्ट. मग 2 पाईपमध्ये जे अंतर आहे हे 15 मीटर ते 30 मीटर पर्यंत ठेवलं जातं. डिपेंड अपॉन द टाईप ऑफ क्रॉप ऑल्सो, स्पेसिंग ऑफ क्रॉप. तर
याचं जे दोन पाईप लाईन मधलं जे अंतर आहे 15 मीटर 30 मीटर हे कशावर अवलंबून आहे? त्या पिकावरच अवलंबून आहे. तर 15 ते 30 मीटर अंतराने काय केलं जातं? ट्रेंच तयार केली जाते आणि त्यामध्ये पाईप गाडलं जातं. इट इज डन इन फॉरेन कंट्री. हे फॉरेन कंट्रीमध्ये फॉलो केलं जातं. आपल्या भारत देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये हे अजिबात बघायला मिळत नाही. इट इज फॉलोड इन फ्यू प्लेसेस ऑफ केरला अँड काश्मीर इन इंडिया. भारतामध्ये 2 स्टेटमध्ये बघायला मिळतं, जे केरला स्टेट आणि काश्मीर या भागामध्ये हे बघायला मिळतं. ओलीत करण्याची फॅसिलिटी आपल्याकडे नाही. तर बघूया, हे आहे परपोरेटेड पाईप, सच्छिद्र पाईप आहे ना, हे जमिनीमध्ये गाडलं जातं. तर हे 30 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर खोल. ते पिकाच्या पद्धतीवर अवलंबून, म्हणजे पीक कोणतं आहे, किती खोल मुळाचं आहे, कसं आहे त्यावर. बघा, हे परपोरेटेड पाईप आहे आणि या पाईपद्वारे पाणी काय होणार? जमिनीमध्ये झिरपणार रूट झोनपर्यंत पाणी. मग हे मुळं काय होणार? पाण्याच्या दिशेनं वाढत जातात. वर तर कोरडं दिसणार पण आतमध्ये ओलं वासणार. पीक जमदार येणार, तणाचा प्रादुर्भाव नाही, जमीन कॉम्पॅक्ट पण होणार नाही. तर हे आहे सब सरफेस इरिगेशन सिस्टीम. ही आहे सब सरफेस इरिगेशन सिस्टीम. बघा, हे छिद्र दिसत आहे ना, याद्वारे काय होणार? जमिनीमध्ये जमीन पाणी ओढून घेणार आणि पिकाची मुळं जोमदार वाढ होणार, वर पिकाची वाढ होणार. तर पाण्याची बचत होणार आणि तणाचाही प्रादुर्भाव होणार नाही. बघा कसं हे आहे, इथून पाणी जाणार, जमिनीला मिळणार आतमध्ये, त्याच्या मुळापर्यंत पाणी पोचवलं जाईल, वर अजिबात कोरडं जमदार पीक येणार. तर हे आहे सबसर्फेस इरिगेशन. तर बघूया आपण सबसर्फेस इरिगेशनचे ॲडव्हान्टेजेस काय. लेस इव्हॅपोरेशन, लॉसेस ऑफ वॉटर. पाणी आपण वर दिलं नसल्यामुळं पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही, म्हणून पाणी वेस्टेजमध्ये जाणार नाही. जाणार का बाळांनो? नाही जाणार, कारण आतमध्ये ओलावा आहे ना. जमीन पाणी कुठं आहे? जमिनीमधून पाणी देऊ लागलो आपण, है ना. तर इव्हॅपो ट्रान्सपिरेशन लॉसेस होणार नाही, है ना. लेस प्रॉब्लेम ऑफ वीड, तणाचा प्रादुर्भाव होणार नाही, कारण वर पाणी दिलं जाणार नाही, तर तणाचाही प्रादुर्भाव होणार नाही. ट्रेंचेस आर ऑल्सो युज्ड फॉर ड्रेनेज. आपण जे पाईप गाडलेले आहेत, जे पाईपलाईन केलेली ना अंडरग्राऊंड परपोरेटेड पाईप गाडलेले आहेत, ते जे ट्रेंच तयार केलेले आहे त्याचा वापर दुसरं कशासाठी होणार? ड्रेनेजसाठी होणार, निचऱ्यासाठी त्याचा फायदा होणार. जे आपण ट्रेंच तयार केलेली आहे तर ते काय होणार? पाणी जे पावसाचा पाऊस येणार तेव्हा काय होणार? ते ड्रेनेजचं काम करणार, ती नाली, पाणी निघून जाणार त्याद्वारे. तर दिज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ सबसर्फेस इरिगेशन. डिसएडवांटेजेस, डीप पर्कोलेशन, लॉसेस ऑफ वॉटर. डीप पर्कोलेशन, लॉसेस ऑफ वॉटर. आपण जे दांडानं वगैरे पाणी देतो, तर इथं पाणी सोडलेलं तिथपर्यंत जाईपर्यंत इथं काय होतं? फारच पर्कोलेशन होतं. इनिशियली काय होतं? इथून पाणी इथपर्यंत सोडायचं आपल्याला, आहे ना. तर इथून पाणी वाहत वाहत इथपर्यंत जाईपर्यंत इथं इनिशियली या स्टेजमध्ये भरपूर पाणी काय होणार? पर्कोलेट होणार, जे पिकालाही फायदा होणार. एवढं खोल पाणी जाणार, म्हणजे पाणी वेस्टेज जाणार की नाही. इथं तसं होणार आहे का नाही? रूट झोनमध्येच आपलं पाईप आहे, तिथंच ओलावा मिळणार, तिथं पिकाची वाढ होणार. म्हणजे जे डीप पर्कोलेशन होतं ते होणार नाही, है ना. पाईपमधून पाणी जाणार आहे. देन इनिशियल मोर कॉस्ट. तर इनिशियल मोर कॉस्ट, सुरुवातीचं खर्च वाढणार, सुरुवातीचं खर्च वाढणार. एवढं ट्रेंच तयार करणे, पाईप गाडणे, याचा खर्च काय होतं? प्राथमिक खर्च वाढतं. देन डिफिकल्ट टू मेंटेनन्स ऑफ पाईपलाईन. नंतर काय होतं? जे पाईपलाईन आपण गाडलेली आहे त्यामध्ये त्याचं मेंटेनन्सचं खर्च वाढतं. ते पाईपामध्ये साल्ट जमा होणार, है ना. तर ते साल्ट जमा झालं की ब्लॉक होणार
आणि ते ब्लॉक झालं की पाणी त्या पिकाला मिळणार नाही. मग पूर्ण आणखीन पुन्हा ते पाईप उकरून काढावं लागेल आणि त्याचं साफ करून घ्यावं लागेल, आणखीन काढावं लागेल. म्हणजे मेंटेनन्स वाढलं की नाही. म्हणजे डिसॲडव्हान्टेज आहे मेंटेनन्स. डिफिकल्ट टू इंटरकल्चर ऑपरेशन. जर उथळ मुळाचं पीक असेल, आपण वर गाडलेलं असेल, तर आंतरमशागती कामं करता येणार नाही, कारण पाईप फुटून जाणार. खोल असेल तर चालेल. तर हे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. कशाचे हो? सब सरफेस इरिगेशनचे. कोणकोणते आहे? डीप पर्क्युलेशन लॉसेस ऑफ वॉटर. आपण एकतर पाईप गाडलेलं असतं, त्यामुळं आणखीनच खाली पाणी जातं, ते लॉस होतं. इनिशियल मोर कॉस्ट, ते खर्च वाढलेलं. डिफिकल्ट टू मेंटेनन्स ऑफ पाईपलाईन, तर काही प्रॉब्लेम ब्लॉक झाले तर ते पुन्हा आणखीन त्याला काढून साफ करून घेणे, ते मेंटेनन्सचं खर्च वाढतं. डिफिकल्ट टू इंटरकल्चर ऑपरेशन. तर दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सब सरफेस इरिगेशन. तर आपल्या भागामध्ये ही पद्धत अवलंब केली जात नाही. केरला अँड काश्मीर स्टेटमध्येच याचा वापर केला जातं. तर बाळांनो, व्यवस्थित समजलं असेल तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येकाने आपल्या गावाच्या ग्रुपमध्ये शेअर करत राहा. तर प्रत्येक विद्यार्थ्याला व्हिडिओ नक्की बघायला मिळणार. आणि सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन मिळत राहणार आणि आनंदाने व्हिडिओ बघत राहा. फारच इंटरेस्टिंग आहे. तर आपण तसं ब्लॅकबोर्डवर जर शिकवलं तर हे फोटो वगैरे आपण दाखवू शकत नाही. तर म्हणून आपण यूट्यूबद्वारे तुमच्यापर्यंत हे क्रॉप सायन्स, क्रॉप प्रोडक्शन आणि जे एज्युकेशनल जे माहिती आहेत, ते माहितीचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत. करिअरवरही भरपूर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आणि स्कॉलरशिपबद्दलही आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर बघत राहा विद्यार्थी मित्रांनो. थँक्स. जय जवान जय किसान.